मित्रांनो, रेल्वेने गट ड च्या जागांचा मसुदा जाहीर केलेला आहे आणि जागा त्यांनी सांगितले आहे की 32,438 जागा भरल्या जातील या मसुद्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पोस्ट वाईज. परंतु ज्यावेळेस आता 7 ते 8 दिवसामध्ये ही जाहिरात येईल त्यावेळेस या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती असणार आहेत? तर 50,000 प्लस 50,000 प्लस या जागा असणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. 50,500 प्लस जागा असणार आहेत. आता ही या ठिकाणी या भरतीचा जो अभ्यासक्रम आहे डिटेल्समध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु जे ग्राउंड आहे या पद्धतीचं फिजिकल टेस्ट कशा प्रकारे होते गट ड चं रेल्वेमध्ये तर डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. या भरतीचा स्पेशल जो आपला WhatsApp ग्रुप आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. सर्व माहिती तिथे उपलब्ध होईल. आता या ठिकाणी आपला जो मेन पॉइंट आहे त्याच्यावरती आपण येणार आहे. ग्राउंड कशा प्रकारचं होत आहे ते पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा जे महिलांसाठी आहे. 1 मिनिट इथं बघू शकता हा महिलांचा पॉइंट मी हायलाइट केलेला आहे. महिलांसाठी ग्राउंड कशा प्रकारे असेल तर बघू शकता. महिलांना 20 किलोचं वजन घेऊन 20 किलोचं वजन घेऊन किती पळायचं आहे? 100 मीटर पळायचं आहे. 20 किलोचं वजन महिलांना घेऊन 100 मीटर पळायचं आहे आणि किती मिनिटांमध्ये? 2 मिनिटामध्ये ते तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे आणि मध्ये पाडायचं नाही. मध्ये जर एकच चान्स भेटेल, एकच चान्स भेटेल आणि मध्ये जर वजन पाडले तर तुम्ही तिथेच अपात्र होऊन जाणार भरतीसाठी. आता तसेच या ठिकाणी पुरुष उमेदवारांना कशाप्रकारे तर 35 महिलांना 20 किलोचं आणि पुरुषांना 35 किलोचं वजन असणार आहे. हे 100 मीटर अंतर तुम्हाला क्रॉस करायचं आहे आणि टायमिंग तुमच्याकडे 2 मिनिट असणार आहे. तर 2 मिनिटामध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. मध्ये पाडलं तर तुम्ही तेथेच अपात्र होणार. एकच चान्स तुम्हाला भेटेल. हा एक इव्हेंट झाल्याच्या नंतर अजून 2 इव्हेंट आहेत. बघू शकता. त्याच्यानंतर बघू शकता इथे महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर पळायचं आहे. इथं 100 मीटर आहे. इथे 1 किलोमीटर आहे. हे अंतर लक्षात घ्या तुम्ही. 1 किलोमीटर पळायचं आहे. अ, अ, पुरुष 1 मिनिट बघू शकता. महिलांना 1 किलोमीटर पळायचं आहे. 1 मिनिट थोडी मिस्टेक आहे इथे. 1च मिनिट. ठीक आहे. या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. तर महिलांना 1 किलोमीटर पळायचं आहे. बघू शकता महिलांना 1 किलोमीटर पळायचं आहे आणि तुमच्याकडे पळण्यासाठी 5 मिनिट 15 सेकंद एवढा टायमिंग असतो महिलांकडे 1 किलोमीटर पळण्यासाठी. सहज कव्हर होऊन जातं आणि वरचं देखील हे वजनाचं देखील कव्हर होऊन जाते. त्याच्यानंतर पुरुषांना बघू शकता 1 किलोमीटर पळायचं आहे. 4 मिनिट 15 सेकंद तुमच्याकडे टायमिंग असतो पुरुषांकडे आणि महिलांकडे 5 मिनिट 15 सेकंद. महिलांना या ठिकाणी बघू शकता 1 मिनिट महिलांना 1 मिनिट जास्त जास्त असतो जास्त आणि पुरुषांना 1 मिनिट कमी. अशा प्रकारे ही रेस असते. अशा प्रकारे हे ग्राउंड होत असते गट ड चं. जर याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपला जो स्पेशल गट ड चा WhatsApp ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.